भेटला म्हणून सोबत सुटत नाही, नुसता निरोप दिल्याने आपलं नातं तुटत नाही, नुसता निरोप दिल्याने आपलं नातं तुटत नाही. अध्यक्ष माशे पूज्य गुरुजी वर्ग व इथे माझ्या मित्र मैत्रिणी, आज आपल्या 10वीच्या वर्गाचा निरोप समारंभ असल्याने जे काही इथे मान्यवर जमले तुम्हा सर्वांचे आम्हा करून मनपूर्वक आभार. लोक म्हणतात की शाळा काय करू शकते आणि काय देते, लोक म्हणतात की शाळा काय करू शकते आणि काय देते. त्या सर्वांचे उदाहरण आम्ही म्हणजे 10वीचे विद्यार्थी आहोत. मला त्यांचे फारसे काही माहित नाही, पण मी या शाळेत नववीला आलो होतो. आल्याबरोबर आमची एक टेस्ट झाली होती 10 मार्काची, हे बघण्यासाठी की तुम्हाला काय येते. मग आम्हाला बऱ्याच विद्यार्थ्यांना 1-2 असे मार्के पडले, त्यामध्ये मला सुद्धा 2च मार्के पडले. एवढेच नाही तर मी माझं नाव सुद्धा लिहू शकलो नाही, मी सुनी करून टाकले होते. मग सरांना आमच्या आतमधील असलेले गुण आणि दुर्गुण हे त्यांना माहीत पडलं. त्यांनी आम्हाला मन लावून शिकवले आणि त्यांच्या 2 वर्षाची मेहनत म्हणजे मी आज इथे येऊन बोलत आहे. म्हणजे त्यांनी 2 वर्षात जर इतकं काही प्रयत्न करून आम्हाला शिकवले तर मी पहिली पासून असतो तर किती काय करू शकलो असतो याचा अंदाजा आपल्याला लावता येतो. मी अनेक शिक्षक पाहिले, पण या शिक्षकासारखे शिक्षक थोडे वेगळेच आहेत. यांच्या शिकवण्याची पद्धत मला खूप आवडते. सर्वप्रथम आमचे नायकुडे सर हे आम्हाला विज्ञान शिकवतात. त्यांच्या विज्ञान शिकवण्याची पद्धत ही वेगळीच आहे. आमच्याकडे पण विज्ञान शिकवतात, पण ते थोडे वेगळे. ते आम्हाला विज्ञान शिकायला कधीच लाजले नाही. जर आम्हाला काही समजलं नाही तर ते आम्हाला बोलण्यातून सहज समजून टाकतात. ते म्हणतात की शिक्षणच महत्वाचं नाही, शिकण्यासोबत खेळ सुद्धा महत्वाचा आहे. त्यांनी आम्हाला जेवढे खेळ शिकवले त्या सर्व खेळात आम्ही प्रथम किंवा द्वितीय क्रमांक तरी मिळवतात. त्यांनी आम्हाला वेगवेगळ्या पद्धती शिकवल्या. मी आमच्या गावाकडे होतो तेव्हा खो खो पद्धती शिकलो, तिकडे सुद्धा मी अनेक पद्धती शिकलो. पण नायकुडे सरांनी जी पद्धत शिकवली ती मला माहीत सुद्धा नव्हती की अशी सुद्धा पद्धती असू शकते. त्यानंतर आमचे पवार सरांनी आम्हाला इंग्रजी शिकवली. त्यांना असे वाटते की प्रत्येक मुला कमीत कमी इंग्रजी यावेच, म्हणून ते आम्हाला अनेक पद्धती वापरून इंग्रजी शिकवण्याचा प्रयत्न करीत असतात. या जगात स्पर्धा खूप आहेत, मग सगळ्यांनाच नोकऱ्या मिळतील असे काही होणार नाही, म्हणून आम्हाला ते मार्केटिंग कसे करायचे हे शिकवतात. ज्याला कोणालाही जर शिक्षण जास्त येत नसेल तर ते मार्केटिंग करून कसे पैसे कमवू शकते किंवा व्यक्तिमत्व घडू शकते हे आम्हाला त्यांनी शिकवले. आमची त्यांनी मुलाखत घेतली आणि काही त्यांची मते अशी आहे की जरी आम्हाला आमची काळजी नसली तरी त्यांना आमच्याहून जास्त काळजी आहे. त्यानंतर आमचे बैरागी सर ते आम्हाला हिंदी शिकवतात. त्याची शिकवण्याची पद्धत सुद्धा फार वेगळी आहे. या रोजच्या ज्या झालेल्या घटना त्यावरून आम्हाला ते अनेक उदाहरणं देत असतात. त्यांचा एक आणि एक शब्द आम्हाला सहज कळून जातो, कारण त्यांची शिकवण्याची पद्धतच अशी वेगळी आहे. जाधव सर जरी आत्ताच आले असेल तरी ते आमच्या मनात एकदम बसून गेले आहेत. ते आम्हाला शिक्षक आहेतच, पण एक चांगले मित्र सुद्धा आहेत. जेव्हा ते आम्हाला सोडून चालले होते तेव्हाच आम्हाला खूप वाईट वाटलं होतं, आणि आता आम्ही तर त्यांना सोडून जाणार आहोत, मग आमचं काय होईल हे आम्हालाच माहित. त्यानंतर आमचे पडवळे सर हे जरी 1 महिन्यात आले असतील तरी त्यांनी इतके भारी शिकवले की त्यांनी शिकवलेला विषय हा प्रत्येक विद्यार्थ्याला येईलच, असं एक सुद्धा विद्यार्थी नसेल की त्याला त्यांचे गणित समजणार नाही. त्यांनी 1 महिन्यात इतके भारी कष्ट घेतले की प्रत्येक मुलाला जी गणिताची भीती होती ती एकदम पटकन दूर करून टाकली. म्हणजे ते 1 महिन्यात जर इतके काम करू शकत नाही तर त्यांच्यासारखे जर गणिताचे विद्यार्थी पहिलेच आले असते तर आज आश्रमशाळा गणितात सर्वात हुशार असतील. या सर्व शिक्षकांची मला एक गोष्ट खूप आवडते, ती म्हणजे की त्यांनी शिकायला नाही तर शिकवायला शिकवले. त्यांनी शिकायला नाही शिकवायला शिकवले, वाचायला नाही तर वाचवायला शिकवले. असे आमचे सर्वजण शिक्षक त्यांनी जगायला नाही तर जगवायला शिकवले. या 2 वर्षांमध्ये जर मी कधी उठून बोललो असेल किंवा झाल्या असेल माझ्याकडून चुका, तुम्ही सगळं काही विसरून जा, काही मनात ठेवू नका. वंदन करतो अशा गुरुजनांनी त्यांनी दिले जगण्याचे भान. शब्दात सांगता येणार नाही तुमचे कार्य एवढे महान. ज्याप्रमाणे मला माझे शिक्षक आवडतात त्याचप्रमाणे मला माझे मित्र सुद्धा खूप आवडतात. या मित्रांच्यामुळे मी आज बोलायला शिकलो. आमची एक टीमच बनून गेली होती. या टीम मध्ये आमचं काहीच भेदभाव नाही, सगळे कॅप्टन आहेत. मला यांची खूप सवय होऊन गेली आणि खूप मला ते आवडतात. असं एकही दिवस गेला नाही की ज्या दिवशी मला कोणी हसवलंच नाही. आमच्या टीम मधील अजय असेल, धनराज असेल, रवींद्र असेल, त्याची कॉमेडी मला खूप आवडते. त्यानंतर विनायक राजू त्यांचे नवीन शोध घेणे, अंकुश रोशन यांचे माझ्यासोबत वागणे खेळणे मला खूप आवडते. एवढेच नाही तर आमच्या वर्गातली मुली यांनी माझ्या सख्या बहिणीपेक्षा सुद्धा माझं खूप
या ठेवलं. त्यांना मी जे विचारले ते मला पटकन उत्तर त्याचे देत असेल. त्यांना मारायला, मस्ती करायला, त्याच्याशी गप्पा करायला मला खूप आवडतं. पण आता ते मला मस्ती करायला परत भेटतं की नाही हे मलाच माहिती नाही. कारण कोण कुठे जाईल आणि कोण कुठे नाही हे त्यांना त्यांचंच माहित. म्हणून पाऊस येऊ द्या पण महापुरासारखा नको. पाऊस येऊ द्या पण महापुरासारखा नको. वारा येऊ द्या पण वादळासारखा नको. वारा येऊ द्या पण वादळासारखा नको. आमची आठवण अर्थातच यावी. आमची आठवण अर्थातच यावी. पण पौर्णिमा आणि अमावस्या सारखी नको. पण पौर्णिमा आणि अमावस्या सारखं नको. शाळा म्हणजे काय असते की शाळा म्हणजे काय असते हे आज कळले मला. शाळा म्हणजे काय असते हे आज कळले मला. खूप दुःख होते आज तुम्हाला सोडून जाताना. खूप दुःख होते आज तुम्हाला सोडून जाताना. या 2 वर्षामध्ये जर माझ्याकडून काही चुकून तुमचं मन दुखावलं गेलं असेल तर मी मनापासून तुमची माफी मागतो. धन्यवाद.